माळ परिसरात आग लागलेली आहे। 10 ते 15 घरांना ही अचानक आग लागल्याची घटना घडली आणि घटनास्थळी अग्निशमन दलाचे 8 ते 10 बंब दाखल झालेत। आग आटोक्यात आणण्यात यश आलं असल्याचं कळतंय। आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेत। आगीच्या घटनेमध्ये साधारण 10 घरांचं आर्थिक नुकसान झालंय। मात्र आग कशी लागली हे अद्याप अस्पष्ट आहे। वेळीच सगळेजण बाहेर आल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पुन्हा एकदा लक्ष्मण यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। लक्ष्मण, आगीसंदर्भात काय माहिती समोर येते? आगीचं नेमकं कारण काय परिस्थिती? नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये ही गंजमाळ झोपडपट्टी आहे आणि या परिसरामध्ये एकाला एक लागून अशा प्रकारचे एका रांगेमध्ये झोपडपट्टीमध्ये ज्या पद्धतीचे घरे असतात त्याच पद्धतीचे घर जे आहे ते या परिसरामध्ये आहे। आज खरं तर सकाळच्या सुमारास अचानक या ठिकाणी आगीचे लोट जे आहे ते बाहेर यायला लागले। सुरुवातीला या परिसरामध्ये असलेल्या एका झोपडीतून धूर जो आहे तो बाहेर येत होता, मात्र अचानकपणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती भडकली आणि आगीचे लोट जे आहे ते बाहेर येऊ लागले। या सगळ्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी ही आग जी आहे ती घरामध्ये असलेल्या पाण्याच्या साह्याने विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग जी आहे ती हळूहळू वाढत गेली आणि त्यानंतर या आगीने अवघ्या काही तासामध्ये या झोपडपट्टी परिसरामधले 8 ते 10 घरं जे आहे ते आपल्या आगीच्या विळख्यात घेतले आणि त्यामध्ये आतापर्यंत 5 ते 10 घरं जी आहे ती पूर्णतः जळून खाक झालेली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कुठल्याही नागरिकाची जीवितहानी झालेली नाहीये किंवा कोणी जखमी झाल्याचं आतापर्यंत तरी समोर आलेलं नाहीये। मात्र या सगळ्या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाचे बंब जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि अग्निशमन दलाच्या बंबांनी ही आग जी आहे ती नियंत्रणात आणलेली आहे, आटोक्यात आणलेली आहे। त्यामुळे ही आग जी पुढे वाढत होती, सुरुवातीला 1 घर, नंतर 2 घर, नंतर 5 घरं आणि नंतर 10 घरं, अशा पद्धतीने तिचा जो पसारा होता आगीचा तो जो वाढत होता तो आता अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रणात आणलेला आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आगीची काही दृश्य समोर आलेली आहेत। 10 ते 15 घरांना ही अचानक आग लागली। आगीमध्ये 10 घरांचं नुकसान झालंय। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यंदा अधिक काटेकोर सुरक्षा व्यवस्थेसह 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे। परीक्षा केंद्रावरील गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी बायोमेट्रिक हजेरी, AI आधारित लाईव्ह CCTV यासह नव्या फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू प्रणाली कार्यान्वित होत आहे। शैक्षणिक संस्था, रुग्णालय, बस थांबे अशा सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या श्वानांना हटवून नियोजित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले असून या आदेशानुसार मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणात श्वान निवारे उभारावे लागणार आहेत। मुंबईमध्ये सुमारे 30 ते 40 हजार भटके श्वान असण्याची शक्यता असून जागेअभावी बहुमजली निवारे उभारावे लागणार आहेत। मुंबईतील गारेगार वातावरण कायम असून गुरुवारी किमान तापमान हे 17 अंश सेल्सिअस होतं, तर ठाण्याचं तापमान हे 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। उत्तरोत्तर यामध्ये आणखी वाढ होईल आणि हे तापमान 20 ते 22 अंशांदरम्यान नोंदवण्यात येईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। यावर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काश्मीरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन असून मीरा भाईंदर वासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे। तब्बल 14 वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत असून मीरा भाईंदर वासियांचं स्वप्न पूर्णत्वास येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4186 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अर्ज सादर करण्याकरता 30 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 19 लाख विना तिकीट प्रवासी आढळले। त्यांच्याकडून 121.67 कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विना तिकीट प्रवासी दंड वसुलीच्या संख्येत 51% वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं।